ठाणेकर ग्रुप घेऊन आले फ्रीडम फेस्ट। या फेस्टिवल निमित्त स्वातंत्र्य दिनी EMI पासून आझादी। स्वातंत्र्य दिनी आपल्या कुटुंबासोबत करा नव्या घरात नव्या आयुष्याची सुरुवात। ठाणेकर पलासियो स्वप्नातील घराची खरी ओळख। तर ठाणेकर सिविक मध्ये 1 लाखाचा फ्रीडम डिस्काउंट, रेडी पोझिशन सह सर्व सुविधांयुक्त घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण। आजच बुक करा आपलं घर। ठाणेकर सिविक, आनंदी आयुष्याची सुरुवात इथूनच। वांगणी शहरात शववाहिनीचे लोकार्पण करण्यात आले। 15 ऑगस्ट निमित्त हा कार्यक्रम पार पडला। सरपंच वनिता आढाव यांनी वांगणी शहरात शववाहिनी सुरू करण्यात यावी यासाठी पाठपुरावा केला होता। आमदार किसन कथोरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर आणि शासनाकडे वेळोवेळी कागदांची पूर्तता केल्यानंतर अखेर वांगणी शहरात शववाहिनीचा लोकार्पण करण्यात आलाय। वांगणीतील नागरिकाला गरजेवेळी ही शववाहिनी वापरता येणार आहे। ज्या गरजू नागरिकांना शववाहिनीची गरज लागेल त्यांना अल्पदरात ग्रामपंचायतच्या वतीने सेवा देण्यात येणार आहे। शववाहिनीचे लोकार्पण झाल्यानंतर सरपंच वनिता आढाव यांनी आमदार किसन कथोरे यांच्यासह सर्व अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले। मला खरंच सांगायला खूप आनंद होत आहे की ही शववाहिनी गेल्या कित्येक वर्षापासून नागरिकांची मागणी होती। त्या नागरिकांच्या मागणीला आमच्या कार्यकाळामध्ये यश आलं आणि याच्यासाठी सगळ्यात जास्त मी आभार मानते ते आपले कार्यसम्राट आमदार श्री किसनजी कथोरे साहेब यांचे। ज्या टायमाला आमची 46वी ग्रामसभा झाली त्या टायमाला आम्ही नागरिकांना सांगितलेलं की 15 ऑगस्ट पूर्वी तुम्हाला शववाहिनी आपल्या वांगणीत येईल नागरिकांच्या मागणीनुसार। तर त्याचं आम्हाला खरंच खूप बरं वाटतं की आम्ही दिलेला शब्द पाळला आणि याच्यासाठी मी माझ्या कमिटीचे उपसरपंच, सर्व सदस्य यांचे खूप खूप मोलाचे मार्गदर्शन मला लाभले। आमच्या सर्वांच्या एकजुटीने आज वांगणी ग्रामपंचायत मध्ये आपली शववाहिनी आली आणि त्याचं मेंटेनन्स वगैरे आम्ही तर ठेवणारच आहोत ग्रामपंचायत तर्फे। आज ग्रामपंचायत वांगणीला मिळालेली शववाहिनी स्वर्गरथ, एक सामाजिक भान जपणारा निर्णय। ग्रामपंचायत वांगणीच्या वतीने एक अत्यंत गरजेची आणि उपयुक्त सेवा आपण आता आपल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।